क्रिकेटची पंढरी म्हणजे मुंबई असं का म्हणत असतील बरं? कधी विचार केलाय का? नाही ना? मी सांगतो. क्रिकेटचा देव, लिटिल मास्टर आणि हिटमॅन हे सगळे खेळाडू एका शहरातून आले. मुंबईला खरंच भारतीय क्रिकेटची पंढरी का म्हणतात आणि या शहराने आजपर्यंत टीम इंडियाला किती खेळाडू दिले? चला बघूया. मुंबई हे फक्त एक शहर नाहीये, तर ही भारतीय क्रिकेटची नर्सरी आहे. इथल्या शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात आजही शेकडो मुले मोठे क्रिकेटर्स होण्याचं स्वप्न बघतात. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात कारण या शहराने टीम इंडियाला एकापेक्षा एक हिरे दिले. मुंबईच्या गल्ली बोळातून आणि लोकल ट्रेन मधून प्रवास करत अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा झेंडा फडकवलाय. मुंबईचे हे महान खेळाडू कोण? या यादीत अनेक दिग्गज आहेत, पण काही नाव तर क्रिकेटच्या इतिहासावर कोरले गेले. विजय मर्चंट, ज्यांची फर्स्ट क्लास क्रिकेट मधील सरासरी सर डॉन ब्रॅडमॅन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. लिटिल मास्टर सुनील गावस्कर, टेस्ट क्रिकेट मधील 10,000 धावांचा टप्पा पार करणारे पहिले खेळाडू. पॉली उमरीगर आणि दिलीप वेंगसरकर यांसारखे महान कर्णधार. आणि अर्थातच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. सचिनच्या नावाशिवाय तर भारतीय क्रिकेटची व्याख्याच पूर्ण होऊ शकत नाही. पण गोष्ट इथंच थांबत नाही. आजच्या टीम इंडियात देखील मुंबईचा दबदबा आहे. 2024 T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईकर. सूर्यकुमार यादव म्हणजे सूर्या, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे सगळे मुंबई क्रिकेटच्या याच मातीतून आलेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि येथील क्लब क्रिकेटची परंपरा किती मजबूत आहे हे आपल्याला कळतं. बरं, आता तुमच्या मते मुंबई क्रिकेटने भारताला दिलेला सर्वात मोठा खेळाडू कोण? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओ त्यासोबत शेअर सुद्धा करा.